नमस्कार. तर चला तर मग आमचे लाडके सर्वांना सोबत घेऊन चालणारे प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक श्री प्रशांत बागुल यांच्या साहाय्याने गुजरात राजस्थान येथील त्यांच्याकडून ट्रिपचे आयोजन केले. तर आम्ही सर्वजण निघालो बॅग वगैरे घेऊन आणि आम्ही तिथे गाडीची वाट पाहत होतो. बाबाभाऊ यांनी सर्वांची भेट घेऊन ट्रिपचा आनंद घ्या व भेटीगाठी करून गाडी तिथे आली व आम्ही गाडीची पूजा करून श्री गणेशाय केला व पुढील मार्गास निघालो. तर आम्ही सर्वप्रथम निघालो तिथून राजस्थान बॉर्डर येथे पोचलो व तिथे चहा पिण्यासाठी थांबलो व तिथे आम्ही उदयपूर येथे निघालो. उदयपूर राजस्थान हे तलावाचे शहर आहे आणि पूर्वीचे व्हेनिस म्हणून प्रसिद्ध असून ते आपल्या ऐतिहासिक राजवाडे, कृत्रिम तलावानंतर हरवली पर्वतरांगा आणि रोमॅन्टिक वातावरणासाठीही ओळखले जाणारे शहर मानले जाते. की संग्रहालय, मेवाड समृद्ध इतिहास, राजेशाही वारसा आणि कला सिटी पॅलेस 4.5 वर्षे जुने व बागोडके हवेली लोककला व सांस्कृतिक ही येथील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या संग्रहालयात राजघराण्यातील शस्त्रे आणि जुन्या वस्तूंचे दुर्मिळ संग्रह आहेत. हे महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आणि मेवाड शौर्यावर आधारित एक आधुनिक संग्रहालय आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उदयपूरमधील काही प्रमुख ठिकाणी पाहण्यासारखे सिटी पॅलेस, लेक पॅलेस, जग मंदिर, फतेह प्रकाश पॅलेस, शिवनिवास पॅलेस, बादल महल, बडी महल. राजस्थान टूरसाठी 13 लोकांची आमची टीम होती. ह्या पॅलेसमध्ये भरपूर पाहण्यासारखे वस्तू आहेत. वीणा, टाळ, मृदुंग, तबला असे अनेक वाद्यही आहेत. आम्ही सर्व पाहिल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी तिथे आम्ही सर्व मित्रपरांनी फोटो काढला. विशेष म्हणजे फॉरेनहून महल पाहण्यासाठी त्यांची मंडळी आली होती व आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि एक सेल्फी घेतला. हे पाहिल्यानंतर आम्ही तिथे जेवणासाठी थांबलो आणि जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. तिथून आम्ही पुढे जयपूरला निघालो. वेलकम टू जयपूर. जयपूर म्हटल्यानंतर गुलाबी शहर म्हणून ओळखले व जयपूरला फेमस असे की खट्टा मिठ्ठा पोहे खाल्ले आणि चहा पिला. तिथून आम्ही जलमहल या ठिकाणी गेलो. महासागर तलावाच्या मध्यस्थिर एक सुंदर महल आहे. तिथून पुढे आम्ही अल्बर्ट हॉल संग्रहालयात गेलो. राजस्थानचे सर्वात जुने संग्रहालय जे इंडो सार्नेसिक वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे पाहून जादूगरने आम्हाला जादू दाखवली आणि डान्स म्हणून घुमर या डान्सवरती तिथे आम्ही नाचलो आणि पुढे 10 रुपये देऊन रिक्षावरती गेलो आणि तिथे आम्ही हवा महल येथे गेलो. हवा महल हे 5 मजली गुलाबी एक द्वितीय राजवाडा आहे. इथून पुढे आम्ही राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खाटू श्याम मंदिर हे भगवान श्रीकृष्णाच्या रूपातील बार्बरिक एक प्रसिद्ध पौराणिक मंदिर आहे. कलियुगातील सर्वात मोठा अवतार मानले जाणारे हे मंदिर हारे के सहारे म्हणून ओळखले जाते. खाटू श्याम महाभारतातील महान योद्धा बार्बरिक ज्यांना श्रीकृष्णाने कलियुगात स्वतःच्या नावाने पूजले जाणारे वरदान दिले होते. आम्ही त्या ठिकाणी काही शॉपिंग केले व शॉपिंग केल्यानंतर आम्ही सालासर बालाजी येथे निघालो. सालासर बालाजी हे जगातील एकमेव असे हनुमान मंदिर आहे जिथे बालाजींना दाढी आणि मिशा आहेत. आम्ही तेथून पुढे सावऱ्या सेठ मंदिर येथे निघालो. सावऱ्या सेठ हे कृष्णाचेच रूप आहे. हे मंदिर व्यापाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ते देवताला आपले व्यावसायिक भागीदार मानतात. हे ठिकाण सावऱ्या सेठ धाम म्हणून प्रसिद्ध आहे. पुढं आम्ही उज्जैन इथे निघालो. हे मंदिर दक्षिणमुखी असून तांत्रिक परंपरेत याला मोठे महत्त्व आहे. तेथून पुढे आम्ही उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर